नमस्कार मित्रांनो, आम्ही आता आलो आहे शिवशंकराची पावनभूमी वाराणसीमध्ये. खूप सुंदर वातावरण झालेलं आहे, खूप थंड मस्त वातावरण आहे. यह है वाराणसी जंक्शन स्टेशन. नमस्कार वाराणसी स्पर्शा. नमस्कार वाराणसी जंक्शन. आलो फायनली वाराणसी. प्रिशा आबिर झाला जादू. आबिरला बघा एवढी थंडी वाजते ना, ट्रेन साठी आलोय पण एवढी थंडी वाजते. आबिर छान दिसत छान. नमस्कार मित्रांनो. आता निघालोय बनारसच्या सर्व देवदर्शनासाठी. सकाळी आंघोळ करून सर्व तयार झाले. थोडं लेट झालाय पण आता सर्व दर्शन केलं चालू केलेलं आहे. आबिर येतं काय ते बघ. आबिरने चांगला ड्रेसअप केलाय महाकाळचा. आता पण काल भैरवला जात आहोत. काल भैरवची लाईन आहे. खूप जबरदस्त गर्दी आहे. नवीन असल्यामुळे खूप गर्दी आहे. छोट्या गल्ल्या पूर्ण पॅक. लोकल नाही. काल भैरव मंदिर आहे. वाशिष्ठ कोतवाल श्री बाबा काल भैरवनाथचं मंदिर आहे. खूप गर्दी आहे. बनारसचे घाट खूप सुंदर. दिशा तो खूप एन्जॉय करते. स्पर्शा खूप मस्त बनारसचे घाट प्रोग्राम आहे. या बोटी जे दिसत आहेत त्या बोटींमध्ये बसून घाट फिरण्याचा, घाट होती ग्राउंड मारण्याचा आणि काय सुंदर आपण दृश्य बघू शकतो ते बघूया आपण. खूप अतिशय सुंदर शांत वातावरण आहे. खरंच खूप शांत वातावरण आहे. असं वाटतं की एकदम पीसफुल वाटतं. एकदम पीसफुल. वर्षा कसं वाटतं? निशा कसं वाटतं तुला? खरंच खूप मस्त आहे. पुढच्या घाटचं कसं असेल ते मी तुम्हाला सांगतो. तर मला एक्सपिरियन्स शेअर करतो आम्ही आमच्या. थँक्यू. नमस्कार मित्रांनो. आता आपण आले आहोत वाराणसीच्या सर्व जगप्रसिद्ध घाट बघायला. आणि वाराणसीची जगप्रसिद्ध महागंगा आरती असते ते गंगा आरती करण्यासाठी दिशा इथे तयार झाली आहे बोटीच्या सेफ्टीसाठी. बोट सेफ्टी बघा कशी. सेफ्टीचं पण लक्ष दिलं जातं की कोणाला कुठल्या प्रवाशाला त्रास नाही व्हायला होते. आता आम्हाला पण दिलंय तर आम्ही पण करणार आहे. पहिलं मी माझं लावणार नंतर मी तिथं लावणार. ओके. आता हे सर्व घाट्स आहेत. हे सर्व घाट्स आपण एक्सप्लोअर करणार आहोत. हे सर्व घाट आपण एक्सप्लोअर करणार आहोत. इकडनं एक भली मोठी एक बोट जाते. कदाचित एक प्रायव्हेट बोट असेल. हा गंगा घाट
हा पूल आहे. प्रिशा हे नमो घाटची गंगा आरती. जशी असली पाहिजे तशी वाटली नाही, कारण आरती तर चांगली आहे, पण ज्या हिशोबाने आम्हाला बोट लावली आहे ती खूप लांब आहे, खूप लांब आहे. तिथं दिसणं खूप जरा मुश्किल होतं. हे आहे घाटामधनं दिसणारं काशी विश्वनाथ मंदिर. घाटामध्ये दिसतंय काशी विश्वनाथ मंदिर. इथे आहे आपले एक मराठी माणसाचा घाट. त्या घाटचं नाव आहे भोसले घाट. इथे पण एक छोटीशी गंगा आरती केली जाते. पण एक अभिमान आहे की आपला एक भोसले महाराष्ट्राच्या एक आडनावाचा एक घाट इथे आहे. त्या घाटाचं नाव आहे भोसले घाट. इथे पण एक आरती केली जाते. कमी लोक आहेत पण छान वाटतं.